नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी जी 28 तारखेला होणार होती. 28 जूनला जी परीक्षा होणार होती, त्याआधीच आपल्याला माहिती आहे की 27 तारखेला म्हणजे शनिवारी 27 तारखेला दुपारी 1 ते 2च्या दरम्यान जी बातमी आली की शिक्षक पात्रता परीक्षा हा जो पेपर फुटलेला आहे. आणि हा पेपर फुटल्यामुळे काय झालेलं आहे मित्रांनो, आणि पेपर फुटला हे कशामुळे फुटला आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी हा पेपर कशा ना कशा प्रकारे लिकेज होत असतो. आणि हा पेपर लीक झाल्यामुळे कधी कधी बातम्या उघडकीस येत नव्हत्या. पण आता ह्यावेळेस काय झालं की जास्त विद्यार्थी संघटना ते अलर्ट झालेले आहेत, परत त्यानंतर शिक्षक संघटना जे अलर्ट झालेत. आणि पेपर कुणासाठी फोडला जातो, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक पात्रता परीक्षा जे जे जिल्हा परिषद शिक्षक आहेत, जे माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत, त्यांना त्यांची सर्व्हिस किंवा त्यांना आणखीन त्याच्यामध्ये पदोन्नती घ्यायची आहे, त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा लागू केलेली आहे. आणि जे डी-एड बी-एड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील शैक्षणिक शिक्षक पात्रता फक्त पात्रता परीक्षा ह्याच्याहून कुठलीही नोकरी लागत नाही. पण त्याच्यामध्ये त्यासाठी आपल्याला टेट परीक्षा द्यावी लागते. पण ही पात्रता परीक्षा असल्यामुळे की पात्रता आपल्याला आपली सिद्ध करायची असल्यामुळे बरेच शिक्षक काय करतात, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे ज्या शिक्षकांची प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, ते काय करतात की अशा प्रकारे कुठं ना कुठं काहीतरी लिकेज करण्याचा प्रयत्न करतात, पैसे देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या संघटना आहेत त्याचा अलर्ट झाल्यामुळे ही आपल्याला उघडकीस आलेली आहे. आणि पेपर कुठं फुटला आहे, तर पेपर ठाण्यामध्ये फुटलेला आहे, भिवंडीमध्ये फुटलेला आहे. आणि पेपर कशा प्रकारे लिकेज झालेला आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपवर हा पेपर बरेच जणांना पाठवला होता आणि आणखीन पेपर काही जणांपर्यंत आहे. आणि आता पेपर लीक झाल्यामुळे काय झालं की आता सर्वत्र माहीत झाले, तर बऱ्याच जणांना पेपर बघितलेला आहे, कशा प्रकारे पेपर आला होता, काय झालं होतं. आणि हा पेपर ज्यावेळेस परीक्षा होणार होती, म्हणजे सिद्ध माहीत होतं आपल्याला परीक्षा उद्या आहे. आणि आपण त्या आदल्या रात्रीच म्हणजे शनिवारीच काय झालं की पेपर फोडलेला आहे. आणि ही पेपर किती रुपयाला फोडला, तर कमीत कमी 1.5 कोटी रुपयाला हा पेपर फोडलेला आहे. आणि हे 1.5 कोटी रुपये घेऊन नक्की ही पेपर फोडणारी संघटना कोण आहे ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आता पाठीमागे गेल्या वर्षी एक असा प्रकारे कालवा होता की पाठीमागे शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. एक एक प्रश्न जो आहे तो 1.5-1.5 लाख रुपयाला विकला होता. मित्रांनो, हे देखील आपल्याला माहीत होतं, बरेच जण शिक्षकाला माहीत होतं आणि बरेच शिक्षकांनी ह्याच्यामध्ये पैसे देखील दिले होते. आता ह्याच प्रकारे ह्यावेळेस सिद्ध झालेलं आहे की परीक्षा फुटते. पण ह्यावेळेस गेल्या वेळेस आता नीटच्या प्रकरणामुळे काय झालं की ह्याच्यावर चांगल्या प्रकारे आळा घालण्यात आला होता. आणि तोच आळा घालत असताना कुठं ना कुठं काहीतरी शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा इतर कुठली परीक्षा असू द्या, ती परीक्षा घेत असताना ही परीक्षा जी आहे ती एम-पी-सी विभागाकडे द्यायला पाहिजे. म्हणजे ज्या परीक्षेत आपण जे हे मंडळामार्फत घेतले जातात, म्हणजे शिक्षण परिषद मंडळातर्फे या परीक्षा घेतल्या जातात. ह्या परीक्षा जी आहे ते एम-पी-सी विभागाकडे द्यायला पाहिजे. कारण की आजपर्यंत रेकॉर्ड आहे एम-पी-सीचा कधीच पेपर फुटलेला नाही. इतर एवढ्या मोठ्या परीक्षा आहेत त्याच्यावर नोकरी लागणार असते, त्या परीक्षा आजपर्यंत फुटल्या नाहीत. ही फक्त पात्रता परीक्षा आहे. आणि वारंवार अशा प्रकारे बऱ्याच आपल्याला माहीत नसतात या घटना. ते उघडकीस आल्यामुळे कळली नाही, तर दरवर्षी पेपर फुटत असेल ही देखील आमचं म्हणणं आहे. आणि दरवर्षी पेपर फुटत असल्यामुळे जे शिक्षकांना वाचवण्याचं काम चालू आहे हे नक्की कोण करत आहे, ह्याच्यामागे कोणाचा हात आहे हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि पेपर एवढ्या मोठ्या प्रमाणात गंभीर बाब आहे. तर आता विषय असा आहे की एवढं मोठं रामायण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पेपर फुटलेला आहे. आता नक्की परीक्षा कधी होणार, कारण की आता ज्या विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे, आता समजा आमच्यासारख्या विद्यार्थ्याचं डी-एड बी-एड करून आम्ही बसलेलो आहे, त्याच्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेची आम्ही अपेक्षित होतो आणि लवकरच परीक्षा व्हावी. आणि अशा प्रकारे आमचं नियोजन ठरलं होतं, अभ्यासाचं पूर्णपणे नियोजन झालं होतं, बरेच विद्यार्थ्यांचं नियोजन झालं होतं. बरेच विद्यार्थी 2-2, 3-3 महिने आपलं कामधंदा सोडून पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी अभ्यासाला गेले होते. आता ही परीक्षा पुढे गेली, मग त्यांचा खर्च कोण देणार, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विद्यार्थी तिथला रातोरात अभ्यास करत आहेत आणि एका रात्रीत पेपर फुटतोय. आपल्याला माहिती आहे की आमदार फुटतात, खासदार फुटतात आणि पेपर बी फुटतात आणि आणखीन काय काय गोष्टी फुटत आहेत ते देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे असं कुठलाच विभाग राहिला नाही की फुटत नाही. कारण की आता नोकरी लागायची देखील अवघड आहे, नोकरी निघायची देखील अवघड आहे. म्हणजे पूर्ण गोष्टीमध्ये फुटाफुटी आहे, सगळं मॅनेज होत आहे. त्यामुळे लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अभ्यास करतात, एवढं जीव तोडून त्यांचं मेहनत चालू आहे. आणि अशा प्रकारे जर कोणी याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल किंवा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे, ह्या गोष्टीचा लक्षात घेत असताना आता नेमकं परीक्षा कधी होणार, तर मित्रांनो परीक्षा जी आहे ती जुलै महिन्यामध्ये होऊ शकते. कारण की आज आणखीन तर त्यांनी काय त्या वेबसाईटवर काय टाकलेलं नाही की बाबा परिपत्रक आलेलं नाही की परीक्षा कधी होणार. पण परीक्षा तुर्तास कारणामुळे म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी टाकले की परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या की पेपर फुटलेला आहे आणि बऱ्याच जणांना पेपर देखील बघितलेला. आता ज्यांच्याकडे पेपर असेल त्यांना माहिती आहे कशा प्रकारे पेपर आला होता. पेपर देखील चांगल्या प्रकारे अवघड होता, कारण की बऱ्याच जणांनी हा पेपर बघितलेला आहे. कारण की आतापर्यंत हा पेपर बाहेर यायचा राहिलेला नाही. फुटला म्हणजे फुटला, कारण की बऱ्याच जणांकडे पी-डी-एफ देखील उपलब्ध आहेत. आता एक विषय कसा आहे की आता परीक्षा कधी होणार मित्रांनो, तर परीक्षा जी आहे ती जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यावर कुठंतरी आळा घातला पाहिजे की बाबांनो ही पेपर फुटतोय. कारण की विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेहनत करून अभ्यास करतात आणि अशा प्रकारे जर कोणी काही घोटाळा करत असेल तर हे एकदम चुकीचं आहे. कारण की कुठल्याही गोष्टीत घोटाळा करायचं कळत नाही. माणसाला देखील कळत नाही की कुठल्या गोष्टीत घोटाळा करावा, कशात पैसे काढायला लोकं बघतात. प्रत्येक गोष्टीत पैशाचा आम्ही दाखवून
कुठली ना कुठली गोष्ट ह्याच्यामध्ये काहीतरी चुकीची घडत असते आणि ही चुकीची गोष्ट आपल्यासमोर आल्यामुळे ही एक फायदा झाला की पेपर कधी फुटला तर विद्यार्थ्यांचा पेपर व्हायच्या आधी पेपर फुटला म्हणजे त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांचा वेळ पैसा हा वाया गेला नाही. कारण की जर पेपर दिला असता आणि एखाद्याला चांगले मार्क पडत असतील, समजा मी पेपर दिला असता आणि समोर मला 100 मार्क पडत असतील आणि परत माझा जर ते पेपर पोस्टपोन केला असता म्हणजे ती परीक्षा रद्द केली असती, तर मग हे चुकीचं झालं असतं, अन्याय झाला असता. त्यामुळे बरं झालं ती पेपर फुटला, आधीच फुटला त्यामुळे आधीच कळलं की बाबा नो कधी झालंय, काय झालं, म्हणजे चांगल्या प्रकारे एक गोष्ट झालेली आहे. आणि ही चुकीच्या गोष्टी घडत असताना हे देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपल्या संदर्भात कोणी समजा तुम्हाला आता परीक्षेला गेला कुठं काय झालं, तुम्हाला माहीत असतं की आता मोठे मोठे शिक्षक असतात आपल्यासमोर, कारण की आता विद्यार्थी बरेच आहेत, शिक्षक देखील आहेत, मुख्याध्यापक आहेत. आता जे नोकरीवाले शिक्षक आहेत, जे सध्या चालू नोकरीला आहेत, त्यांच्या त्यांच्या चर्चेतून ऐकायला येते किंवा असं होतंय की परीक्षा विकली गेली आहे, पेपर फुटलेला आहे किंवा असं जर कोणाला आढळून आलं, तर तुर्तास लगेच तुम्ही शिक्षण अधिकारी किंवा जिथं उपस्थित असेल परीक्षा मंडळावर तुम्ही माहिती द्या आणि त्यांना ताब्यात घ्यायला लावा. अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर ह्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आणि परीक्षा चांगल्या प्रकारे आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे. त्याच्यामुळे काय करा की आता परीक्षा कधी होणार आहे, आता परीक्षा कधी होऊ शकते, पुढल्या महिन्यात देखील परीक्षा होऊ शकते किंवा आता समजा पुढचा महिना जो आहे तो जुलै महिना आहे, ह्या जुलै महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. कारण की आता बरेच विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड आलं होतं, प्रत्येकात आलं होतं आणि सेंटर तिकीट आलेले आहेत. आता ही काय होणार की फक्त तारीख बदलणार, आपलं सेंटर तीच राहण्याची शक्यता आहे. फक्त तारखा जे आहे ते पेपरच्या बदलू शकतात पुढे जाण्यात. आता कधी होणार ते जुलै महिन्यामध्ये आपल्याला कळेल. 1 जुलैनंतर आपल्याला परीक्षा कधी होणार, तोपर्यंत तुम्ही आपला अभ्यासाला जर विराम दिला असेल तर तुम्ही चालू ठेवा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आज आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.